कथित पीक विमा घोटाळ्याचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतंय। याच कथित पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली आहे असं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बारामतीच्या कृषक प्रदर्शनात गुरुवारी म्हणजे 16 जानेवारी रोजी विधान केलंय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते। त्यामुळे आता बोगस पीक विम्याच्या चौकशीसाठी सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत। विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धसांनी याच बोगस पीक विम्यावरून राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता। राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिल्याचा मोठा गाजावाजा केला, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी या पीक विम्याचा फायदा बोगस व्यक्तींनी लाटल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या पुढील काळात यासारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकार कंबर कसणार असल्याचंही कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मार्फत ज्या डीबीटीच्या माध्यमातून पैसे या ठिकाणी वर्ग केले, त्यामुळे त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात भ्रष्टाचार झाला। गैर या ठिकाणी वापर कदाचित झाला असेल, परंतु भ्रष्टाचार कमी झालाय। कोणाला भेटायचं नाही, तहसीलदारला भेटायचं नाही, कोणालाही भेटायचं नाही, डायरेक्ट अकाउंटवर पैसे कसे जातील हा विचार या ठिकाणी त्या सरकारने ते केला आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट सुद्धा झाला। त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या योजना, शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर कसं जाईल हाही विचार राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे।